ठराव जो वाचला तुम्ही, इथं जे ग्रामस्थ बसले यांना मंजुरी का? हा वाचला होता 26 जानेवारीला? बरं, तुमचं नाव घेतो, उभे राहा तुम्ही. दिलीप भाऊ, रमेश भाऊ, तुमचं इथं सूचक म्हणून, अनुमोदक म्हणून नाव आहे, तुम्हाला मान्य आहे का? मग तुम्ही कसं काय अनुमोदन दिलं? या तुम्ही पुढे या, मला तुमच्या तोंड नाही. या ना, या ना, नाही या. मला कुठे इथं असं आहे, ग्रामसभा भरवली होती, इथं आलो तेव्हा समजलं की इथं कशासाठी भरवली. त्याच्यानंतर ते काय झालं, तिथं चर्चा चालू होती. त्याच्यानंतर मी फोन आला, मी निघून गेलो आणि नंतर हजर कोणकोणत्या सह्या घेतल्या होत्या एका वहीवरती तेवढं केलं होतं. नंतर मी गेलो होतो, नंतर काय झालं मला काही माहीत नाही. परंतु नाही दिलं. हा विषय निघाला होता का, हे तुम्हाला मान्य आहे का? खडीकेशरचा विषय चालू होता, बरं. त्याचं नंतर काय झालं ते काही मला माहीत नाही. ते मला काही माहीत नाही. असं मी अनुमोदन दिलेलं नाही. बरं, इथं इतरही लोकांच्या सह्या आहेत, अनुमोदक म्हणून सह्या दिलेल्या आहेत, आमची परवानगी आहे. तुम्हाला मान्य आहे ना? अनुमोदन दिलं नाही, तुम्ही अनुमोदन दिलेलं नाही, मान्य आहे तुम्हाला? बरं, हरकत नाही. यांनी अनुमोदन दिलेलं नाही त्या प्रस्तावाला, हे यांना मान्य आहे, बरोबर? बरं, इतरही लोक आहेत, जसे तुमचं नाव आहे लक्ष्मण मुक्ताजी आपसुंदे, तुमची सही आहे, तुमच्या समोर हा विषय झाला होता का? बोला बोला बोला. माझी जी सही केलेली आहे, ही इथं जेवढे लोक आहेत तेवढ्याने सही घेऊन बँकेत पोहोचायचं. ही सही माझी आहे का? म्हणजे तुम्ही मी सही केलेली नाही. बरं, तुमच्या समोर विषय झालेला नाही. माझ्या समोर विषय मला माहित. मी जर विरोधक आहे 23 पासून, बरं, 23 पासून जर विरोधक आहे तर मी सही करील कशी? परवान बाबा, तुमची पण सही आहे, तुम्हाला मान्य आहे का? सही केली आहे, तुम्हाला मान्य आहे का? परवानगी खडी क्रशरसाठी. बरं, हरकत नाही. तर उत्तर द्या भाऊसाहेब, याच्यावर मला उत्तर हवं. सदर ठराव हा 26 जानेवारी 2025 रोजी म्हणजे 1 वर्षापूर्वी झालेला आहे. सदर ठराव करताना आपण ग्रामसभा घेऊन सह्या घेतलेल्या आहेत. आता 1 वर्षापूर्वीचा विषय आहे, त्यात आता प्रत्येकाचं मत आहे, तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे. पण मी सदर ग्रामसभा, मी म्हणजे इथं सरपंच असतील, मी आहे किंवा ज्यांच्या सह्या आहेत ते ठीक आहे, ते आता जरी म्हणत असतील की आमच्या सह्या नाही, तो त्यांचा विषय, त्यांचं मत मानायचा त्यांना अधिकार आहे. परंतु मी वैधानिकरित्या ग्रामसभा घेऊन सदर विषय घेतलेला होता. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक, द्या द्या 2 मिनिट थांबा, ऐका ना. माझा जर 2023 पासून अर्ज आहे तुम्हाला, तुम्ही वर्माच्या 1 अर्जावर परवानगी देऊन टाकली. माझ्या 3 वर्षाच्या अर्जाचे काय केलं? त्याची दखल घेतली. मी गावचा नागरिक नाही. 9/11 रोजी नीरज वर्मा व पूजा वर्मा यांचा अर्ज आला होता यांच्याकडे. 9/1/2025 रोजी 9/1/2025 रोजी आला होता अर्ज. आणि हा जो विषय आहे खडी क्रशरचा, हा जो NOCचा विषय आहे, हा धोरणात्मक विषय आहे. हा आलेल्या अर्जात वाचन करण्यासारखा विषय नाही आहे. कारण यांनी गावाचं, परिसराचं, समाजाचं, सगळ्यांचा त्रास होणार आहे, पर्यावरणाचा त्रास होणार आहे. तर याच्यावर विशिष्ट बाब टाकून, विशिष्ट टिप टाकून हा विषय हाताळायला पाहिजे होता, तसा हाताळला नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, हा जो खडी क्रशरचा परवाना झाला आहे कागदावरती, कशावरती? कागदावरती, हा मला मान्य नाही. तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? सर्वानुमते मान्य नाही, म्हणजे हा बेकायदेशीर आहे, हे तुम्हाला मान्य आहे? नक्की मान्य आहे? बस, मग आज रद्द करायचा ठराव घ्यायचा आपण? नक्की घ्यायचा? मान्य आहे का सर्वांना? आणि आज हा ठराव आपण रद्द करत आहोत, कागदावरला बेकायदेशीर ठराव. याला ज्याची म्हणजे ज्याचं प्रोत्साहन व्हावं असं वाटत आहे, असं अशा लोकांनी ज्यांना वाटतंय व्हावा त्यांनी उभं राहून आपला हात वर करावा. नाही, ज्यांना व्हावं असतंय खडी क्रशर त्यांनी उभं राहावा. त्यानंतर हा कागदावरला खोटा ठराव, हा कागदावरला हा खोटा ठराव मी तुमच्या सर्वांच्या मताने हा रद्द करायला, आणि हा कायमस्वरूपी हा ठराव कागदावरला बनावट ठराव तुमच्या सर्वांच्या मताने व माझ्या मताने रद्द करण्यात यावा आणि कायमस्वरूपीसाठी म्हणजे अजीवन असा प्रस्ताव मांडतो.
देशना जो ठराव मांडला आहे ना त्याला मी अनुमोदन देतो. बरं, यावर कोणाला काही मत मांडायचंय? चल, यावर कोणाला काही मत मांडायचंय? नाही, कोणी जाणार नाही. हे आता आपण हात वर करून जे आवाजी मतदान केलेलं आहे हे आता आपल्याला कागदावर पण द्यायचं आहे. प्रत्येकाने नाव लिहून समोर त्याचा हुद्दा लिहायचा आहे का ग्रामसभेचा ठराव रद्द करण्याबाबतचा ठराव राहील, त्याच्या पुढेच मग सही करायची आहे. सही न करता कोणी जायचं नाही. आवाजी मतदान जरी झालेलं आहे तरी कागदावर आल्याशिवाय, ते जसं त्यांनी कागदावर केलंय खोटा का होईना तसं आपल्या कागदाला आता खरं करायचंय. त्यासाठी सर्वांनी सह्या करायच्या आहे. 2 मिनिटं आपण यांना आमंत्रित केलं होतं. मी यांची ओळख करून देतो. हे समाजसेवक आहेत, भूमिपुत्र फाउंडेशन नाशिकचे विनोद नाटे. त्यांना मी विनंती करतो गावात संबंधित 2 शब्द बोलावे आमच्या हिताचे. तुमची आता ग्रामसभा संपली ना भाऊसाहेब? हा म्हणजे ठराव झाला, पास झाला. बोला. हां बोलून घ्या तुम्ही, मी बोलतो. ये बोलून घे. मी तेच विचारतो, बोलून घे. जो भाऊसाहेबांनी आत्ता खडीक्रेशरला जी परवानगी दिलेली होती तशीच मागच्या पंचवार्षिक आमच्या शेजारी होणारी पेपर मिल आहे तिला पण मग अशी बेकायदेशीरपणे आमच्या कुठल्याही प्रकारच्या फसव्या सह्या घेतल्या गेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या, आणि तिला पण त्याच प्रकारे परवानगी देण्यात आली. ती पण याच्यात रद्द करण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. द्या अनुमोदन द्या. दीपक अनुमोदन द्या. जे अजिंक्यनं आता हा विषय मांडला त्याला मी अनुमोदन देतो. घ्या सर, घ्या. आज जो आपण विशेष ग्रामसभा लावली त्यामध्ये 26 जानेवारी 2025च्या ग्रामसेवक जो ठराव झालेला खडीकेश्वरला दिलेल्या नारकळ एनओसीबाबत चर्चा करून निर्णय घेणे, त्याबाबत सर्वांनी एकमताने आवाजी पद्धतीने किंवा हातवरती करून सदर खडीकेश्वरची परवानगी रद्द करावी असा निर्णय घेतलेला आहे. बरोबर? हां, सदर ठराव कायमस्वरूपी परवानगी रद्द करावी असा ठराव आपण सर्वांनी घेतलेला आहे. तो सर्वांनी मान्य आहे. हां, सदरचा ठराव एकमताने मंजूर. सूचक निलेश माधव आपसुंदे, अनुमोदक दीपक रवींद्र आपसुंदे. त्यानंतर पेपर मिलचा विषय झाला. हां, त्यांचं पण आता तो विषय याच्यात नाही आहे. हां, पण तरी पण येतो ना. हो ना बोलतो मी. तर तो विषय याच्यात नाही आहे, पण आपण याच्यात घेऊ ऐन येणाऱ्या विषयात. तर मग तो ठरावसुद्धा म्हणजे ती परवानगी रद्द करावी असा आपण याच्यात उल्लेख करून तो पण मंजूर करत आहोत. बरोबर? सूचक नाव काय म्हटलं? अजिंक्य सोमनाथ आपसुंदे आणि अनुमोदक दीपक रवींद्र आपसुंदे. ठराव सर्वानुमते मंजूर. मंजूर आहे. हां, ठीक आहे. आता मी नाटे साहेबांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. सांगायला पाहिजे. काय करायचं कोण याचं मागे कोण याचे बी त्यांना सांगायला पाहिजे. आम्ही कोण दबावाखाली आलो काय आलो हे त्यांना सांगायला पाहिजे. कोणी आहे कोणी सांगायचं त्यांच्या गावाला बदनाम करायचं का म्हातारे ना आता बोलता बोलता माझ्याकडून एक मुद्दा सुटला, त्याबद्दल क्षमस्व. की आज जांबुटके ग्रामपंचायतच्या हद्दीत खडीक्रेशर होतं म्हणून आपण मांडतोय, पण आपल्या लगत पण खडीक्रेशर आहेत, त्याचा पण आपल्याला त्रास होतोय. त्याचा पण सर्वांनी मते आपण ग्रामपंचायतीला म्हणजे ग्रामसेवकांना आपले ते पाठपुरावा करतील आणि बॉडी पाठपुरावा करतील, ते कसे बंद होतील त्याचा पण त्रास आहे. याचाच त्रास होईल असं नाही आपल्याला. हा पण मुद्दा महत्वाचा आहे. एवढंच मी सांगेन. बोला बाबा. सर्वांना विनंती करतो, आम्ही ग्राम आमचा ज्येष्ठ नागरिकांचा नित्यनियम आहे, सकाळी इथं यायचं, दर्शन घ्यायचं आणि गप्पा गोष्टी करायचं.
ग्रामपंचायतीचा कुठलाही कार्यक्रम असला का ज्येष्ठांना बोलवायचं त्यांनी आणि तिथं सह्या करायला लावायच्या. महात्मा गांधी जयंती असो, बिरसा मुंडा जयंती असो किंवा कुठलाही काय असो, अशा वेळी आमच्या सह्यांचा हा उपयोग झालेला आहे. पण हा ग्रामसभेवर किंवा ग्रामसभा होऊन हा जो विषय झाला आहे का खडी क्रेशरला खरगेशाचा ठराव पास झाला आहे, हे मात्र आमच्या कानावर आतापर्यंत आलेलं नाही. आणि आमच्या सह्यांचा असा दुरुपयोग केलेला आहे. आणि इथून पुढं सगळ्यांना सांगतो, आज जशी ग्रामसभा भरली ह्याच पद्धतीची ग्रामसभा भरायला पाहिजे, तेव्हा त्याला जागृत गाव म्हणतात. ग्रामसभा काही माहिती होत नाही. अहो ग्रामसभा जाऊ द्या, पण इथं जी पंच कमिटी निवडून दिलेले, आपण जे सदस्य निवडून दिलेले ते सुद्धा मीटिंगला हजर नाही राहते. आणि आम्ही ज्येष्ठ मात्र कायम तिथं आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे का पुढची ग्रामसभा ह्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे. कुठलाही विषय असो, साधा एखादा मुत्री बांधायचा जरी ठराव असला तरी तो ह्याच अशाच सभेमध्ये व्हायला पाहिजे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे की आमच्या सह्या घेतल्या जातात, कोणतीही कल्पना दिली जात नाही. तर माझी सर्वांना इथं विनंती आहे, आणि आपले जे घरी आहे त्यांना पण कळवा, इथून पुढे कोणत्याही विषयावर सही असो तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. माझी सही कशासाठी घेतो आणि काय कारण आहे ते स्पष्ट झाल्याशिवाय किंवा 2 ओळी त्याच्याकडून घेतल्याशिवाय कोणीही सही करू नये, ही माझी विनंती. सगळ्यात पहिलं तुमच्या सर्व ग्रामस्थांसाठी तुम्ही टाळ्या वाजवा. आज पूर्ण महाराष्ट्रभर, आता निलेश भाऊंनी सांगितलं की आधी तुम्ही वाचून घ्या नंतर सही करा, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रभर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सह्या घेऊन आणि नंतर त्यांच्या सोयीने ठराव मांडण्याचा कार्यक्रम सर्रास सुरू आहे. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे जागृत झाले म्हणून तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि भाऊसाहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे. काय होतंय, ग्रामसभेने या ग्रामस्थांना खूप मोठा अधिकार दिलेला आहे. आपण मुख्यमंत्री साहेब म्हणतात समृद्ध ग्रामपंचायती आपल्याला बनवायच्या आहे ग्रामसभांच्या माध्यमातून. मग आता त्या बाबांनी जो ठराव मांडला, ते बाबा कुठे ते आता बोलले, बाबा उभे राहा. हा, या बाबांसाठी टाळा वाजवा. बाबांनी सांगितलं गावामध्ये नुसता खड्डा जरी खणायचा असेल तर त्याची मंजुरी तुम्ही ग्रामसभेमध्ये घ्या. हे जागरूक ग्रामस्थ आहे. आणि ऐका, आता हे तुम्ही म्हटलं की असा ठराव झाला आणि तुम्ही म्हणले की ते आता 1 वर्ष झालं आणि आता हे नाही म्हणताय, कोणी नाही म्हणताय, परंतु बघा, ज्यांना खडी क्रेशर व्हावं असं वाटतंय आणि आवाज दिला की त्यांनी वर हात करा, एकाही माणसाने हात वर केला नाही. म्हणजे 100% या ग्रामस्थांचा खडी क्रेशरला विरोध आहे. असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये का आणि कशासाठी तो ठराव घुसवला? तुम्ही सचिव आहात, तुम्हाला ग्रामस्थांना ग्रामसभेचा अधिकार सांगून आणि ते पारदर्शक काम करायला पाहिजे. आता पुढे कोणताही ठराव जो काय असेल तो ग्रामसभा आणि प्रोसिडिंग, एक तर अजून एक पूर्ण महाराष्ट्रभर ही एक घाणेरडी सवय, इथं फक्त सह्या घ्यायच्या, प्रोसिडिंग नंतर तयार करायचं, अजिबात नाही. प्रोसिडिंग लगेच तयार करत जा लोकांसमोर आणि सर्व तयार झाल्यानंतर सह्या करत जा, बरोबर ना? कारण त्याच्यामधून हे होणार नाही. आता बघा बरं, तुमणगी देऊन टाकली NOC आणि अख्या ग्रामस्थांचा विरोध आहे आणि ते चक्रा मारताय कोर्टात, चक्रा मारताय अधिकाऱ्यांकडे, जा इकडे जा तिकडं. आज किती मोठा, आज म्हणजे भांडणं सुरू व्हायची वेळ आली ना. आता ते दादा अनुमोदन दिलं, दादा उभे राहा बरं तुम्ही, ते हां, त्यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलंय, ते म्हणता मला काही माहीतच नाही. साहेब, याच्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे? नाही ना, 1 वर्षापूर्वी ऐका ना, अहो धडधडीत ज्याने अनुमोदन दिलंय तो माणूस म्हणतोय की मला काय माहीत नाही. ज्या बाबाची सही आहे तो बाबा म्हणतोय मला काय माहीत नाही. आणि सगळे बरं, मला एक सांगा एकदम एकमताने, 26 जानेवारीला जो ज्या ग्रामसभेमध्ये ठराव झाला तो खडी क्रेशरच्या परवानगीचा, NOCचा, तो ठराव त्या दिवशी झाला का हो? बघा, सांगा आता. हा, सदस्यांना सुद्धा माहिती नाही, सदस्यांना पण माहित नाही. सदस्य सुद्धा असं म्हणतात
आम्हाला माहिती नाही भाऊसाहेब तुम्ही एकदम म्हणजे मनमानी कारभार केलाय ना. हे बघा आम्ही तुमची पर्सनल तक्रार सीओ साहेबांकडे करू. तुम्ही त्यांना उत्तर द्या काय कसा आला तो ठराव, कसा आला तो ठराव. मी एवढंच सांगतो की मागच्या वर्षी सभा झाली होती, त्या सभेत विषय झाला होता. मी एवढंच मी तुम्हाला म्हणजे एवढे सगळे लोक खोटे तुम्ही खरे. नाही आता 1 वर्षापूर्वीचा विषय. आपण हे एवढे लोक खोटं बोलणार आहे का? हा त्यात मी ज्यांनी नकार दिला, अहो ग्रामसभा आहे, सगळ्यांना मी सांगितलं ग्रामसभा सगळ्यांसाठी असते ना, असा विषय. हो थांबा 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 एक मिनिट थांबा. हॅलो, खडीकेशर होणार आहे हा विषय फक्त घेईल होता, पण खडीकेशर होणार नाही याच्यावर आमची वाली हे होती, अर्ज होता. पण त्याच्यानंतर खडी मीटिंग जर घेतल्या गेली 2-3 शब्द बोलायचं आणि मी फोनवर पाठवतो, पण आम्ही अडाणी, आम्हाला काही वाचता येत नाही, त्याच्यामुळं आम्हाला ते अशी तोंडी माहिती देत नव्हते. 2-3 शब्द बोलले का आम्ही फोनवर टाकून घेऊ, तुम्ही फोनवर बघा. ताईसाठी पण टाळा वाजा. पण ऐका ताई 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 एक मिनिट ताई ऐका ना. हा जो ठराव होतो ना, हा नुसता असा विषय घेतला म्हणून नाही. आता या दादांनी ऐका ना, दादांनी जसा ठराव मांडला का मी सर्वानुमते असा असा ठराव घेतो आणि मग एकाने उभं राहून त्याला अनुमोदन दिलं की तोच ठराव. परंतु असा काही ठराव झाला होता का खडीकेशरला परवानगीचा? नाही झाला. हां 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 हा एक मिनिट थांब ताई ताई उभ्या राहा. बघा सरपंच ताई तुम्ही होते का तेव्हा सरपंच? बरं असा काही ठराव झालाय का? हो, बाकीच्यांचा होता, 2-3 जणांचा विरोध होता, बाकीच्यांनी हो बोलले होते. बाकीच्यांच्या सह्या झाल्या होत्या. ग्रामसभा बहुमताने केली होती. बहुमताने ग्रामसभा झाली होती. नाही ग्रामसभा झाली, हो. त्याच्यात खडीकेशरला परवानगी द्यायचा ठराव हो, झाला. बाकीच्यांचं होतं ना बा, काही नाही गावाच्या बाहेर हे करा असं म्हणून. कोण म्हटलं होतं? आता एवढेच नाव ऐका बरं झालं. बरं कोण म्हटलं होतं? नाव एवढं थोडी लक्षात राहतं का आता एवढ्या ग्रामसभेमध्ये? आता एवढं हे राहतं, भांडणं होऊन जाते. कोण म्हणलं होतं ते तुम्ही स्पष्ट सांगा. कोण आता एवढ्या गावासमोर एवढं कोणी लगेच चर्चा करतं कसं काय सांगू? ऐका. फक्त एवढे जमा झाले, इथून मागे एवढे जमा पण होते. नाही, मग ग्रामसभा झाली कशी? नाही एक मिनिट ताई काय म्हणतात 10-12 माणसं आल्यावर? अहो ग्रामसभा एवढी भरत नव्हती असं म्हणते. बरं 10-12 माणसं आल्यावर ग्रामसभा होत होती. ग्रामसभा मध्ये म्हणजे आता जेवढे आले तेवढे करत. हो भाऊसाहेब 10-12 लोकांमध्ये ग्रामसभा कशी काय होत होती? अहो मग आता जेवढे झाले लोक कमी होते. मग तुम्ही 150 लोकांच्या सह्या घेतल्या कशा? हा प्रश्न आमचा. 150 लोकांच्या तुम्ही जर 12 ते 15 लोक ग्रामसभा झाली असं सांगता, तर मग 150 लोकांच्या सह्या घेतल्या कशा? याचं उत्तर आमचं अपेक्षित आहे तुमच्याकडून. 26 जानेवारीला राहता महिला राहत्या. हा महिला राहत्या सगळ्यांच्या. जाऊ द्या ताई जाऊ द्या ताई. हे बघा या ठिकाणी ह्या ताईला नाही ताई नाही जाऊ द्या ताई घ्या बसून घ्या. जाऊ ताई जाऊ. हा ठीक आहे चला. हे बघा या ठिकाणी सर्वांनी आता ठराव घेऊन हे सगळं रद्द केलंय, त्यामुळे आता ग्रामसभा संपली असं सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि आजची ग्रामसभा संपली. परंतु सह्या सगळ्यांना करावं लागतं. विनंती सगळ्यांना सह्या करून मगच जा.